लवकरच वटसावित्री पौर्णिमा आलेली आहे. म्हटलं तुमच्यासोबत एक मेकअप लुक शेअर करूया. यासाठी पहिल्यांदा मी ना मॉइश्चरायझर आणि टोनर वगैरे यूज करून घेतलेलं आहे. आता यानंतर इथे मी पिलग्रिमचं प्रायमर यूज केलेलं आहे आणि यानंतर इथे मी लॅक्मेची स्ट्रोब क्रीम यूज केलेली आहे, ज्याने खूप छान चेहऱ्यावरती नॅचरल असा ग्लो येतो. आणि यानंतर इथे पिलग्रिमचंच फाउंडेशन मी यूज करते आहे. लिक्विड फाउंडेशन आहे हे आणि मला तर खूप छान सूट होतं आहे. पहिल्यांदा थोडंसं व्हाईट वाटतं, पण एकदा सेट झालं ना की अगदी स्किन कलरमध्ये सेट होऊन जातं. आता व्यवस्थित मी एका स्पॉन्जने ब्लेंड करून घेतलेलं आहे. यानंतर आता यावरती मी ना शुगरची जी बनाना पावडर आहे ना ती सेट करून घेतलेली आहे. आता मी पहिल्यांदा आयब्रो फिल करत आहे. माझ्या आयब्रोज खूप थिन आहेत, तर मला त्या डेली बेसिसवर सुद्धा फिल कराव्या लागतात. इथे मी आयब्रोज फिल करण्यासाठी ना वेट एंड वाईल्डची आयब्रो पावडर यूज केलेली आहे. आता मी ना इथे आय शॅडो लावून घेत आहे आणि पहिल्यांदा मी इथे न्यूड कलरच्या शेडने बेस बनवून घेतला. आता एक पिंक कलरचा शेड मी पिक केलेला आहे आणि त्याने मी अशा प्रकारे आयलिडवरती छान ब्लेंड करून घेतलेला आहे. आता त्यापेक्षा थोडासा डार्क शेड घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कॉर्नरवरती ते टॅप टॅप करून घ्यायचं आहे. आता मी काही शिमरी आयशॅडो वगैरे वापरत नाही, तर हायलायटर आहे ना तेच मी यूज केलेलं आहे. आता मी इथे आयलायनर लावून घेत आहे. मला तर काही जास्त वेळ लागत नाही आयलायनर लावायला. आता काजळ वगैरे पण लावलेला आहे. जो कलर आयशॅडोला यूज केला आहे तो लॉवर वॉटर लाईनला पण यूज करून घ्यायचा आहे. आता ना इथे मी थोडासा फेस कॉन्टर करून घेत आहे. शुगरचं कॉन्टर पॅलेट आहे ना तेच मी इथे यूज करते आहे आणि नाकाला कॉन्टर करण्यासाठी मी बोटानेच कॉन्टर केलेला आहे. आता इथे ब्लश यूज करत आहे. पिलग्रिमचा हा ब्लश आहे ना 2 in 1 ब्लश आहे. खूप छान असा ब्लश आहे हा. मला तर ब्लश थोडा जास्तच वापरायला आवडतो. आता इथे सगळ्या हाय पॉईंट्सला मी ते हायलायटर यूज करून घेतलेलं आहे. डोळ्यांच्या कॉर्नरला पण थोडंसं हायलायटर लावायचं आहे आणि लुक खूप छान येतो. आता इथे ना मी पिलग्रिमचीच लिपस्टिक वापरलेली आहे, लिक्विड लिपस्टिक. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा लुक क्रिएट झालेला आहे आणि अगदी कमी वेळामध्ये हा लुक तयार झालेला आहे. आता हा जो गजरा आहे ना तो आर्टिफिशियल आहे, पण असं वाटत नाही, खूप छान वाटतो. हा जो सेट आहे तो मिशोवरनं मागवलेला, तुम्हाला मी दाखवलेला, तो इथे घालून घेतलेला आहे. आणि ही साडीसुद्धा मिशोवरनं मागवलेली. हा ब्लाऊज मी स्वतःच स्टिच केलेला आहे. हे कंगन मी इथे लोकल मार्केटमधनंच घेतलेले आहेत. आणि हा जो लुक आहे ना कसा झाला आहे नक्की मला कमेंट्स करून सांगा. आजसाठी इतकंच. धन्यवाद.